नमस्कार. आज मी एक छोटीशी माझी एक स्टोरी तुम्हाला सांगणार आहे. ज्या वेळेला मी फक्त ब्युटिशियन होते आणि माझं पार्लर मी चालवत होते आणि त्या पार्लर चालवता माझ्याकडे काही मुली माझ्या रेग्युलर क्लायंट्स होत्या की ज्यांना मी सगळ्या सर्व्हिसेस द्यायचे. अगदी ब्लीच, फेशियल, वॅक्सिंग, आयब्रोज या सगळ्या गोष्टींची सर्व्हिस मी स्वतः द्यायचे. आणि माझी कुठेतरी अपेक्षा होती की जेव्हा ह्या मुली एक ब्राईड बनतील, जेव्हा त्यांचं लग्न जमेल तर त्या माझ्याकडे मेकअप देतील. ह्या आशेखातर मी त्यांना खूप चांगली सर्व्हिस देत गेले. खूप नेहमी आले की त्यांना मी स्वतः हँडल करत गेले. पण असं झालं की लग्न जमल्यानंतर त्या मुलींनी माझ्याकडे पाठ फिरवली आणि मला कुठल्याही मेकअपची ऑर्डर नाही, काहीच नाही, माझ्याशी संपर्क तोडून टाकला. असं का झालं या गोष्टीने मी खूप हर्ट झाली होती आणि खूप रडू येत होतं की असं का होतंय आणि का झालं. मी तर हर्ट झाले, पण तुम्ही असेच हर्ट होताय का? एकदा विचारा स्वतःला की तुमच्या बाबतीत देखील माझ्यासारखंच घडतंय का? घडूच शकतं, कारण आपण एकाच फील्डमधले आहोत, त्यामुळे ह्या गोष्टी रिपीटेड आहेत, ह्या सगळ्यांच्या बाबतीत घडणार आहे. आणि कुठेतरी ह्याच गोष्टीतनं एक वाईट जे मला वाटलं त्याचं मी संघर्षात रूपांतर केलं आणि तोच संघर्ष आज मला इथपर्यंत घेऊन आला. तर ह्या स्टोरीमधनं मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की हरून जाऊ नका. वेळ आपली येते, पण त्याला थोडासा वेळ द्यावा लागतो आणि वेळ येण्यासाठी किंवा चांगली वेळ येण्यासाठी चांगले प्रयत्न, चांगला संघर्ष देखील करावा लागतो. पहिल्यापासून माझ्या आयुष्याची एकच टॅगलाईन आहे की #संघर्ष, आणि तोच मी करत आली आणि त्याच संघर्षाच्या जोरावर आजपर्यंत मी आणि माझं जे कुटुंब आहे ते सगळं सुखी आहे. मग ह्याच गोष्टीत निगेटिव्ह न होता आपल्याला परत उभं राहायचं आहे, कारण काम करण्यासाठी कुठलंही वय नाही आहे, शिक्षणासाठी कुठलं वय नाही आहे. त्यामुळे नक्कीच शिका, नवीन गोष्टी शिका, विचार करा आणि मी जे बोलली ते खरं आहे का एकदा स्वतःला विचारा, म्हणजे तुम्हाला तुमचं उत्तर सापडेल. जर खरं असेल तर आमच्याशी कॉन्टॅक्ट करा. यातनं बाहेर काढण्याचा प्रयत्न आम्ही तुम्हाला नक्कीच करणार आहे, कारण येत्या 5 जुलैला आपण जी बॅच चालू करतोय ती खास या टॉपिकवरती असणार आहे. आणि हे खास आम्ही ज्या ब्युटिशियन्स खरंच मागे पडलेल्या आहेत, आणि कारण मीही त्याच फील्डमधनं आली आहे, त्यामुळे मी ते दुःख समजू शकते. तर तुमच्या अपमानाला तुमचा संघर्ष बनवा आणि सक्सेस व्हा. थँक्यू.